महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के मुख्य संयोजक प्रवीण उर्फ बाड़ू खोपरागढ़ जी हमारे साथ में। आइए जानते हैं उनकी प्रतिक्रिया इस मोर्चे के बारे में क्या है, किस तरीके से इन्होंने इस मोर्चा का अरेंजमेंट किया है और यहाँ से मोर्चा निकलने के बाद में किस तरीके से यहाँ पर जो उपासक उपासिका इकट्ठा हुए उनको ये मार्गदर्शन करने वाले हैं। आइए जानते हैं उनकी प्रतिक्रिया क्या है। महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन समितीतर्फे आम्ही चंद्रपूर शहरातील सर्व सामाजिक धार्मिक मंडळ, बौद्ध विहार, सप्ताह भारतीय बौद्ध महासभा आणि राजकीय चळवळीतील सर्व पक्ष आम्ही सर्व एकत्र येऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी दिवस रात्र मेहनत घेतली आहे आणि सर्व तालुक्यातून म्हणजे जिल्ह्यातील 15ही तालुक्यातून लोक चंद्रपूरला येऊन राहिले आहेत आणि चंद्रपूर शहरातील प्रत्येक बुद्ध विहारातले लोक इथे आलेले आहेत। तर हा मोर्चा काढण्याचं मुख्य कारण असं आहे की जे बुद्धगया महाबोधि महाविहार आहे हे ज्या पंड्यांच्या ताब्यात आहे, 4 बौद्ध 4 हिंदू 1 कलेक्टर असं जे तिथे 9 लोकांचं मंडळ नेमलं आहे ते मंडळ ताबडतोब रद्द करावं आणि पूर्ण बौद्धांच्या ताब्यात ते विहार द्यावं ही आमची प्रथम मागणी आहे। आणि दुसरी मागणी अशी आहे की जो BT ॲक्ट आहे, बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट जो आहे 1951चा, तो ताबडतोब रद्द करून हे विहार बौद्धांच्या प्रतिनिधीकडे जायचं। जे भिक्षू संघांनी तिथे मागच्या 12 फेब्रुवारीपासून जे आंदोलन चालवलेलं आहे तर त्यांच्या ताब्यात द्यावं। अगर त्यांनी ह्या 2-4 महिन्यात हे बौद्ध विहार महाबोधि विहार ताब्यात दिलं नाही बौद्धांच्या, तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन होईल ही आमची तिसरी मागणी आहे। आणि आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही इथून बाबासाहेबांच्या पुतळा परिसरातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहे आणि मधामधात 8-10 ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। सर्वांना छत्र्या टोप्या दुपट्टे बांधून यायला सांगितलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट आम्ही तिथे जे बाहेरगावून येतील त्या लोकांसाठी मसाला भात असा महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। तर आपल्याला सांगू इच्छितो की म्हणजे मोर्चा फार मोठ्या प्रमाणात निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात धडकून आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत। मग तिथे काही भंतेजी आहेत आमच्यासोबत आणि काही समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांचे भाषणं होतील आणि निवेदन देऊन हा मोर्चा तिथे संपणार आहे। पण त्याच्यानंतर एक मोठं आंदोलन होईल लवकर नाही केलं तर। आणि आम्ही इथून ठरवलं आहे की महाबोधि महाविहार जे आहे तिथले जे विनाचार्य भंतेजी आहे तिथला जो भिक्षू संघ आहे, आम्ही मोर्चाचा जो खर्च झाल्यावरही कमी जास्त पैसा वाटला तर ठीक आहे, पण कमी पैसा वाचला तरी आम्ही 1 लाख रुपये त्यांना या निधीतून आम्ही तिथं पाठवणार आहोत। हा आमचा पहिला टप्पा राहील निधीचा, नंतरही आम्ही देत राहू त्यांना। म्हणजे असे आमचे टप्पे चालू राहतील ना, हा पैसा आम्ही वारंवार पुरवणार आहे। कारण त्यांनी हे आंदोलन बंद नाही झालं पाहिजे, बिलकुल बंद। जोपर्यंत महाबोधि महाविहार मुक्त होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही। आम्ही त्यांची भेट घेऊ, त्यांना सांगू सर्व पूर्ण भारतातून त्यांच्याकडे पैसा चालला आहे त्यामुळे आणि सर्व लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यामुळे हे आंदोलन बंद होणार नाही। आम्ही चंद्रपूर शहरातून ग्वाही देतो। धन्यवाद। जय भीम। सम्मान बड़ा अहिंसा का यहाँ मुकाला निरर्थक क्रांति का। जग वालों अमन का व्रत लेकर, जग वालों अमन का व्रत लेकर संसार सवारो भ्रांति का। अहिंसक नीति युद्ध की नीति, धरो अहिंसक नीति, बुद्धक धरती संसार को अपना घर समझो, गौतम ने अमर संदेश दिया।
जियो स्वयं और जीने दो औरों को महा उपदेश दिया। मानव को जहाँ मानवता दी, मानव को जहाँ मानवता दी, जीवन को वही उपदेश दिया। है पतन की अर्थी और हो पूर्ति, आदर्शों की पूर्ति, ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि। जो बुद्ध ने मानव हित में किया, उस कार्य का उत्तम क्या कहना। जनहित ही उनका था जीना, जनहित ही उनका था मरना। चिर सत्य हिंसा शांति में, चिर सत्य हिंसा शांति में, चारित्र हमारा हो कहना। रह ज्ञान की ज्योति अखंड जलती, चमके सारी जगती, ये बुद्ध की धरती। ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती, ये बुद्ध की धरती। काउंट लगा। ओ तुम बेटा ठीक है, ठीक है, ठीक है। बारिश की तरह एवढा आहे ना, ठीक आहे, देतो ना आपण। गौतम का संदेश जग को सुनाए। गौतम का संदेश जग को सुनाए। सत्य और शांति के आदर्श हम ना भुलाए। सत्य और शांति के आदर्श हम ना भुलाए। गौतम का संदेश जग को सुनाए। बुद्ध गौतम का संदेश जग को सुनाए। शरण मंत्र ये मुख से निरंतर उच्चारो। मंत्र है चेतना तारे हृदय की उबारो। मोह को त्याग के क्रोध को संयम से मारो। वैर को प्रेम से प्रेम के पथ पर उतारो। प्रेम आत्मा के उत्थान का पथ, प्रेम शांति के निर्माण का पथ, प्रेम गौतम के निर्वाण का पथ। मन दर्पण हम प्रेम से निर्मल बनाए। संदेश जग को सुनाए। गौतम का संदेश जग को सुनाए। तत्व चिंतन में नैश्वर्य ऐश्वर्य त्याग दो। क्रोध ईर्ष्या अहम गौतम की चरणन में रख दो। शील में पंचशील, हृदय में धड़कन में भरी दो। बुद्ध का ज्ञान की कण में भरी दो। इस सूली पे चढ़ कर अमर है, प्राण बापू गवा कर अमर है। भीम गौतम को पाकर अमर है। यानी सुद्धा संदेश जग को सुनाए। यानंतर इथे
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्याही विज्ञानवादी आणि आदर्शवादी विचारांना मी पंचायत प्रणाम करतो. मंचावर विराजित असलेले बदंत महादेव ज्ञानदेवी बंदेजी महादेव बदंत संदर्भात आंदोलन झाले, जेवढे मोर्चे झाले, शांती मार्च झाले, त्याच्यातला अभूतपूर्व हा मोर्चा आपण यशस्वी केलेला आहे. आपण सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं. आपण आला नसता तर या मोर्चाला विश्वरूप असं आलं नसतं. म्हणून अभिनंदनास पात्र आपण सर्व आहात. जे मेहनत करायची त्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी आर्थिक शारीरिक सहयोग केलेला आहे. कुण्या एकाचं काम नसतं, हे प्रत्येक संघटनेचं असतं, प्रत्येक माणसाचं असतं. नाव जरी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल असेल, पण बसलेल्या आणि उपस्थित असलेल्या या मोर्चामध्ये त्या सर्वांचा तुमच्या सर्वांचे हक्क मिळालेले नाही आहेत. म्हणून आजच्या आज आम्हाला हातात काही मिळेल. कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आहे मोर्चासाठी, ज्यांनी निधी जमा करून दिला आहे, त्या निधीमधला एकही रुपया इकडे तिकडे उडणार नाही, त्याची खबरदारी घेतल्या जाईल. हा उरलेला आपल्या सर्वांचा पैसा जो आहे, हा सर्वांचा पैसा प्रामाणिकपणे आमचे प्रतिनिधी जेही जातील आम्ही ठरवू ते प्रत्यक्ष रूपात बुधगयेला जाऊन त्या आकाशनामांना आणि विनाचार्य बंदेजी आहे त्यांना देऊन त्यांची प्रामाणिकपणे इमानदारीने सही घेऊन तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवण्यात येईल. तो एवढी खबरदारी घेऊन आम्ही हा मोर्चा सर्वप्रथम मी महाकारुणिक प्रणाली दत्तबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिवाळवंदन करते आणि मंचावर उपस्थित भिक्खू संघ यांना सुद्धा मी दिवाळवंदन करते. आणि उपस्थित सर्वांना सस्नेह जयभीम. खूप हर्ष, खूप आनंद येत आहे. आणि आज आम्ही दाखवून दिलं या ब्राह्मणवादी विचाराच्या लोकांना, या ब्राह्मणांना की हम भीम के हैं, खेलेंगे जान पर, धक्का न लगने देंगे नीले निशान पर. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने आज आम्ही दाखवून दिलं की आम्ही मोडणार पण वाकणार नाही. तर आणि या मंचावरून मी ब्राह्मणी व्यवस्थेला इशारा करू इच्छिते की 1949चा जो ऍक्ट आहे तो संविधान लागू झाल्याबरोबर निरस्त झाला, तरीही या लोकांनी अजूनही तो ऍक्ट कॅन्सल केलेला नाही. तर आता तर आम्ही एवढ्या संख्येने आहोत, पण याही पेक्षा जास्त आमची संख्या आम्ही दाखवू शकतो. आणि शक्यतोवर जसं जमेल तसं त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. नाही तर आम्ही शांतीच्या मार्गाने जाणारे लोक कधीही क्रांतीने फेकून उठू शकतो आणि क्रांती करू शकतो. हे जे त्यांचं जे घुसखोरीपणा सुरू आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, सामाजिक, आर्थिक, राजनीतिक सगळ्या क्षेत्रामध्ये, तर हे आता थांबवून गेलं नाही. हे आम्ही बौद्ध बांधव, हे बाबासाहेबांचे अनुयायी, हे नक्की आणि नक्की बुद्धगया टेम्पल आमचं मुक्त करू आम्ही. आणि हे सरकारने समजून घ्यायला हवं. बस एवढं बोलते आणि इथेच थांबते. जय भीम, जय संविधान. आजच्या दिवशी आपण सगळे अर्थात एका अर्थाने सगळे एकत्र आलेलो आहोत. त्यासाठी आजचा दिवस चंद्रपूरकरांसाठीच नव्हे तर मला वाटतं भारतवर्षासाठी, कारण चंद्रपूर हा जवळचा गड राहिलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण इथे एकत्र येऊन दाखवून दिलेला आहे की जेव्हा आमच्यावर अशी वेळ येते तेव्हा आम्ही काय करू शकतो. तर प्रश्न आपण यासाठी इथे आलेलो आहोत, तो प्रश्न सगळ्यांनाच माहिती आहे. आम्हाला एवढंच म्हणणं आहे सरकारला की आमचं जे
आमची जी धर्मपद आहे जे सम्राट अशोकांनी भाला बांधली त्यातलं मी आणि गौतम बुद्धाचं जे जन्मस्थळ आहे ते स्थळ अजूनही आमच्या हातात नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि यासाठी आपला हा लढा चाललेला आहे. तर ते वय जे आहे ते आपण कुठेतरी भारतवर्षासाठी एकत्रित येतो आहे आपल्या लढ्याला एवढं बोलते आणि आपल्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन करते. आपले जय. तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह ज्या ज्या संत गुरु आणि महापुरुषांनी या देशामध्ये हजारो वर्षापासून या देशात सुरू असलेल्या विषमतावादाविरुद्ध मानवतावादासाठी जे लढले, आपल्या प्राणांची आहुती दिली व या देशामध्ये मानवतावाद रुजवण्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले, त्या समस्त संत गुरु आणि महापुरुषांच्या विचारांना माझे विनम्र अभिवादन. मंचावर विराजमान समस्त पूजनीय या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलासह सर्व सामाजिक संस्था, सर्व धार्मिक संघटना, सर्व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कार्यकर्ते, बाबासाहेबांच्या विचारावर असीम निस्सीम श्रद्धा ठेवणारे 44°C तापमानात या चंद्रपूर मध्ये आपली ताकद दाखवणार आहे समस्त बौद्ध अनुयायी, बहुजन समाजाचे व्यक्ती, माझ्या बंधूंनो व भगिनींनो, आज या ठिकाणी आपण ज्या महाबोधी विहार महाबोधी महाविहार कमिटीचे प्रतिनिधी आमच्या भगवंती आले होते. आदेश बैठक झाली बनवायला आदरणीय सुभाष साहेबांच्या नेतृत्वामध्ये रांगोळी होत असेल झाली. महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातर्फे हा भव्य मोठा आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, महाबोधी मुक्तीचं आंदोलन आहे सुरू आहे. कुठून आणत कुठं नाही लावायला पाहिजे होते. तथागत गौतम बुद्ध दुरून दुरून आले लोक, त्यांच्यासाठी तरी लावायला चालले पाहिजे. लोक उठले, सुट्टी आली. आताच्या पंख्यानं रोगराई होत नाही. हो, त्या कूलरनं रोगराई होत. या ठिकाणी या भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन करणारे आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना कार्यकर्ते जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. सर्वात पहिले वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आम्ही एक इथे नारा लावणार आहोत आणि तो तुम्हाला म्हणायचा आहे, आपल्याला सरकारला म्हणायचं आहे, हम हमारा हक मागते. आम्ही म्हणणार, तुम्ही म्हणा नाही किसी से भीक मागते. हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते. हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते. होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बंधू आणि भगिनींनो, आताच 15 आणि 16 तारखेला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाबोधी महाविहाराच्या जे आंदोलन आहे, आकाश लांबा सर यांच्या नेतृत्वामध्ये तिथे आंदोलन सुरू आहे आणि तिथे भेट दिली आणि चंद्रपूर जिल्ह्यामधनं आम्ही 100 कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणाहून तिथे गेलेलो होतो. तर त्याचं मला थोडंसं तुम्हाला सगळ्यांना एक स्वरूप सांगायचं आहे. आज तुम्ही टाकले, आज उन्हात तुम्ही परतले, मात्र 12 फेब्रुवारी 2025 पासून आकाश लांबा सर यांच्या नेतृत्वामध्ये बोधगया महाविहार मुक्तीसाठी भिक्षू संघ तिथे बसलेला आहे. तुम्ही विचार करा,
तुम्ही या पेंडॉलमध्ये बसलेले आहात, आसमानच्या लाटा चाललेल्या आहेत. आज एकात्तरावा दिवस सुरू आहे आणि भिक्षुकां तिथे महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे म्हणून तिथे बसलेला आहे. आज तुम्हाला सजग नागरिकांचं कर्तव्य आहे, महाबोधी महाविहार जर मुक्त करायचं असेल खऱ्या अर्थाने तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे, शांतिमार्च, आंदोलन हे होतच आहे. त्याबरोबरीने तुम्हाला बुद्धगयाला सुद्धा जावं लागेल, कारण की महाबोधी महाविहार बिहारमध्ये आहे, चंद्रपूर जिल्ह्यात नाही, नागपूर जिल्ह्यात नाही, कुठल्याच जिल्ह्यात नाही. बुद्धाचा जन्म कुठे झाला आहे हे तुम्हाला माहित आहे. जे मेन टेम्पल आहे आपलं बिहार आहे, त्या बाजूला बिहारमधलं जे मेन आपलं बिहार आहे. स्वतः भूषण गवई जरी सुप्रीम कोर्टाचा अधिकारी झाला ना, तो सुप्रीम सरन्यायाधीश तरी देखील ते मिंद्या म्हणून गणपतीची पूजा करणार. काय करणार आहे? त्यामुळे न्यायालयावर अजिबात विश्वास ठेवू नका. सगळे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवू नका. जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम करत अल्पसंख्याकांवरती हे हल्ले आहेत. त्यामुळे त्याच हल्ल्याचा हा एक भाग आहे. त्यामुळे सगळ्याच अल्पसंख्याकांनी एकत्र येऊन अशी सामूहिक नागरिकत्वाचे हे संपूर्ण लोक जो मोदींच्या विरोधी बोललाय त्याला अर्बन नक्सल म्हणून डांबून टाकलं जाईल, जमानत दिली जाणार नाही असं बिल पारित होणार आहे. लक्षात ठेवा, मूलभूत अधिकारांवरती दडपण येणारा या देशातल्या सगळ्याच नागरिकांना सावध व्हा. हा हिंदू हा शब्द मूळ पार्शियन शब्द आहे. या पर्शियन शब्दाचा अर्थ गुलाम, काळा, दास, चोर, लुच्चा, लफंगा असा होतो. त्यामुळं शेंडीवाल्यांनी ब्राह्मण संप्रदायाचं हे धर्म नामांतर आहे ना, ते हिंदूत करून टाकलंय. टोटली हिंदू. सिंधू नदीचं काय नाव अजून हिंदू नाही आहे, सिंधूत म्हणतात. ते गेले तरी हिंदुस्थान म्हणत नाही. हा शब्द जाणीवपूर्वक ब्राह्मणी धर्माचं नामकरण त्यांनी आपल्या सेवेसाठी, सगळे लोक सेवेत आले पाहिजे म्हणून हे शेंडीवाल्याचं सगळं कारस्थान आहे. हा लढा शेंडीवाले हटाव आणि महाविहार बचाव. एका दणक्यात तर ते होत होतं, पण मनात नाही या सरकारच्या, ते लांबत ठेवतील म्हणून 13 तारखेला पुन्हा पाटण्याला बिहारच्या मंत्रिमंडळाला घेराव करायला जाणार आहोत. 12 तारखेला केवळ आश्वासनं देतील, सुप्रीम कोर्टाचं नाव सांगतील, पण तो कायदा जवळपास महाजात बिहार सरकारने जे निश्चिती केली ती चुकीची आहे आणि ती चुकीची ती मागे घेऊन ते बिहार सरकार स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटशी बसून GTMCचा हा जो कायदा मागे घेऊ शकतात, कारण तो रद्दबातल झालेला आहे. आणि मंचावरील यांना सुद्धा त्रिवार वंदन करते आणि उपासकांना तसेच माझे लहान बंधू सगळे माझ्या आया बंधू यांना सुद्धा आज आपल्याला बुद्धगया महाबोधी महामुक्ती आंदोलनाचा मोर्चा जे सक्सेस झाला हे तर सर्वांना दिसलंच आहे. 2 ते 2.5 तास आपण भर महिन्यामध्ये तिथे मोर्चामध्ये सामील झालो आणि कोणीही न दुखावता न काही करता मोर्चामध्ये हासिल झाले. आणि आता मला तर असं वाटत आहे की आपल्याला मुक्ती मिळेलच या मोर्चापासून आणि मिळणारच आहे. डबल अशा नका करू की आपल्याला डबल आंदोलन करायला याच मोर्चामध्ये आपलं झालं पाहिजे अशी अपेक्षा करा. हे मी सर्वांना म्हणजे आवर्जून सांगते आणि हा मोर्चा एकदम सक्सेसफुल झाला असे मी जाहीर करते आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो. सर्वांच्या त्याच्यानिमित्त हे गीत सादर करतो. दुसऱ्याचं लुटाया या सरकार विरोधात गाणं विरोधी करतोय की दुसऱ्याचं लुटाया या मनुवाद्यांना, दुसऱ्याचं लुटाया या मनुवाद्यांना काहीतरी वाटलं पाहिजे, अरे काहीतरी वाटलं पाहिजे. बोधांचं विहार महाबोधी, बोधांचं विहार महाबोधी हे बोधांना भेटलं पाहिजे. बोधांचं विहार महाबोधी हे बोधांना भेटलं पाहिजे. दुसऱ्याचं लुटाया समाजाला, दुसऱ्याचं लुटाया या मनुवाद्या
काहीतरी वाटलं पाहिजे, अरे काहीतरी वाटलं पाहिजे. महाबोधी विहार, अरे बुद्धाचा विहार महाबोधी, या बुद्धांना भेटलं पाहिजे. महाबोधी बुद्ध विहार हे बुद्धांना भेटलं पाहिजे. म्हणून ती बुद्धांची ती बुद्धांची त्याची सत्य बुद्धांचं ज्ञात, त्याचं सत्य बुद्धांचं ज्ञात. बुद्धाला संपवणाऱ्या, बुद्धाला संपवणाऱ्या मनुवाद्याचं काय काम, मनुवाद्याचं काय काम. साऱ्या जगातील बुद्धिस्टांनी, साऱ्या जगातील बुद्धिस्टांनी यावं एक संगोपन, यावं एक संगोपन. बुद्धांचं विहार महाबोधी हे बुद्धांना भेटलं पाहिजे. बुद्धांचं विहार महाबोधी हे बुद्धांना भेटलं पाहिजे. ना आणून घेऊ आम्ही, ना पळून घेऊ आम्ही, ना आणून घेऊ आम्ही, ना पळून घेऊ आम्ही. आमच्या बापाची श्रीमंती, अरे ही आमच्या बापाची श्रीमंती, ती सागर घेऊन आम्ही. हे करे माझ्या मनोज राजा, काय करे माझ्या मनोज राजा. तुझं रक्त पेट पेटीन, तुझं रक्त पेट पेटीन. बुद्धांचं विहार महाबोधी, बुद्धांचं विहार महाबोधी हे बुद्धांना भेटलं पाहिजे. कारण एक शेर सादर ये बाबा साहब के बच्चे लाइट कैंसिल, ख्यालों की तिजोरी कभी खाली नहीं करते, मतलब के लिए किसी की हमारी नहीं करते. अरे सच्चे बेटे भीम के मर जाते हैं मगर नीले परचम की कभी दलाली नहीं करते, नीले परचम की कभी दलाली नहीं करते. जय भीम, जय बंदे, जय भारत. आपले ट्रायबल कॉल घेऊन जाते आपले लोक आहेत, जे जबरदस्त लोक आहेत तेच बाकीचे नाही. विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध, विश्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना निवार वंदन करून या विचारपीठावर आरंभ झालेला वंदनी करतो. आणि या बुद्धगया महाबोधी महाविहार याचं जे आंदोलन चालू आहे 12 फरवरीपासून, त्या संदर्भामध्ये आपल्या या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या समिती, प्रचार समितीनी आणि बुद्धविहार मंडळाचे भरपूर लोकांनी केले. भारतीय घटने शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना निवारण करतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्र गणपती खोबरागडे यांच्या विचारांना आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीतर्फे आज हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. यामध्ये समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटना, बौद्ध विहार व बौद्ध मंडळ यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी या समितीला साथ दिली आणि एवढा मोठा प्रचंड मोर्चा काढलेला आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की ह्या मोर्चासाठी प्रत्येक संघटना त्यांनी फार मनापासून मेहनत घेतली. 10-15 दिवसापासून नाव घेणं शक्य नाही. त्यांनी मोर्चासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज समता सैनिक दल त्यांनी चांगली साथ दिली, त्यांनी अभिनंदन करतो. आणि आपल्याला सांगतो की जो
12 फेब्रुवारीपासून जे आंदोलन करत आहे त्यांच्या आंदोलनाचा काय पाठिंबा आहे पूर्ण भारतभर असे मोर्चे निघत आहे आणि आमच्या समितीच्या वतीने आम्ही पैसे जास्त असतील जास्त पडून 1 लाखाचा निधी आम्ही त्यांना पाठवणार आहोत या समितीच्या वतीने आणि त्यापेक्षा जास्त असेल तरी जास्त पाठवू पण हा आमचा पहिला टप्पा राहील निधी पाठवण्याचा आणि त्यानंतरही आम्ही असा निधी पाठवत राहू जोपर्यंत हे आंदोलन पूर्ण होणार नाही. इथे जे मंडळ आहे चार हिंदू 4 बौद्ध कलेक्टर हे मंडळ ताबडतोब बरखास्त आंदोलन आहे. हे आंदोलन पूर्ण होईपर्यंत आमचा टप्पा चालू राहील. तुम्हाला आठवत असेल 1964 पूर्वीनंतर सत्याग्रह झाला भारतभर जेलभरो आंदोलन झालं होतं तर आम्ही पण ह्या 12 मेला आमची आहे दुसऱ्या वेळेला जाणार आहे निधी देऊन देणार आहे आणि पंतजींना विनंती करणार आहे की या 2-4 महिन्यात त्यांनी आमची मागणी केली नाही दिवसभर केलं आंदोलन होईल त्याच्यासाठी आम्ही सज्ज राहावं. चंद्रपूर सज्ज आहे ते आम्ही दाखवून देणार आहोत. एकही जेल खाली सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला महाविकास मंडळांच्या हातात होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. जय भीम जय भारत. गेले ना ते 7-4 गोष्टी कसं होणार आम्ही जाऊ शकतो. माझं रिझर्वेशन झालं तर फोटो घ्यायच्या गाडीचं 3 तारखेला तेही कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहे. 3 तारखेला सगळं पॅक आपली वाहनं करते जे रस्ते खाली आहेत वाहनं खाली जाणाऱ्यांसाठी जायला बसलं तर जाणाऱ्यांसाठी जायला बसलं फटकन चालू बाकी दुसऱ्या मुसंडी मारून असं जावं लागेल. भारतीय रचनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याची कृतज्ञता व्यक्त करतोय आणि आपला परंत ज्ञानज्योती महास्तवीर यांना किंवा पंचांकरण आणि आपला सर्वांनी मंगळमूर्ती मंगळ मला माहीत आहे त्यांची मानसिकता नाही आहे आणि जास्त बोलणार नाही. लोकांना सुद्धा बंदी संघराज चिंतरावे हिंदरावे भारती संघराज चिंतरावे हिंदरावे भारती सेनापती बुद्धावा कृष्ण नको सारथी जगण्याच्या या लढाईत मारण्याचा डाव नाही भूत राज्य भगवंता मुळीचे ठाव नाही पंचशिलेचा घोष इथे काय गाता आरती आणि सेनापती बुद्धावा कृष्ण नको सारथी कृष्ण नको सारथी कृष्ण नको सारथी. माता विनोद मला माहीत आहे मानसिकता नाही आपण ऐकायची इच्छा नाही परंतु मी 2 वाक्य बोलू इच्छितो आणि ते म्हणजे खऱ्या अर्थाने महाबोधी महावीराचं जे आंदोलन आहे ते आंदोलन आम्हाला करावं लागते ही फार शोकांतिका आहे कारण आमच्या हक्काचं आहे आमच्या अधिकाराचं आहे ते आम्हाला मिळत नाही परंतु ज्यांच्या
आज 25 तारीख को है ना अपना हम सुरेश भाऊ सांभाळते ना? हाँ बिल्कुल बिल्कुल बरोबर. नहीं आते 7 जण म्हणाले सर जे वगैरे हो फायनल का ओके जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी आपण सोबत आहोत. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून महाबोधी महावीरांचं मुक्तीचं आंदोलन ते संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुरू आहे. खरं तर पहिल्यांदा सर्व सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील आणि धार्मिक संघटना एकत्र आहेत. आज माननीय अवी टेंबरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध महावीरांच्या मुक्तीचं आंदोलन आहे. आपल्यासोबत प्रवीण खोब्रागडे सर आहेत. काय सांगाल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 56चा हा दाखला आज आपल्या हक्काच्या लढाईपर्यंत आणून ठेपलेला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून समस्त बौद्ध बांधवांना काय संदेश द्याल? महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीतर्फे आज हा लढा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फार मोठा मोर्चा आणलेला आहे. त्याच्यात समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना, बौद्ध मंडळं, बौद्ध विहार आणि सामाजिक संघटना या सर्वांचा समावेश आहे. ह्या सर्वांच्या मेहनतीने, संमतीने एवढा मोठा मोर्चा आम्ही चंद्रपूर शहरात काढला आहे. तर आम्हाला ह्या मोर्चाद्वारे एकच सांगायचं आहे की जो सरकारचा जो BT ॲक्ट आहे 1949चा तो रद्द झाला पाहिजे. ही प्रमुख मागणी आहे. आमची दुसरी मागणी अशी आहे की त्या ठिकाणी जे मंडळ आहे, 9 लोकांचं जे मंडळ आहे, 4 बौद्ध, 4 हिंदू, 1 कलेक्टर, हे रद्द झालं पाहिजे ना. आता आमचे बनतेजी भिक्षू संघ हा तिथे मागील 12 फेब्रुवारीपासून जो बसलेला आहे, तर त्या भिक्षू संघाच्या ताब्यात ते बुद्ध महाबोधी महाविहार देण्यात यावे, ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण जनता या ठिकाणी आलेलो आणि एक सांगू इच्छितो की अगर त्यांनी ह्या 2-3 महिन्यात ही मागणी पूर्ण नाही केली तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन होईल. हे सरकारने लक्षात घ्यावं आणि सरकारवर याच्यापेक्षाही पूर्ण भारतातून फार मोठा दबाव होईल. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. नक्कीच शांतीचा हा पंचशील हे सगळं काय दर्शवतं, काय सांगाल कमी शब्द? आज हा मोर्चा सर्व बुद्ध विहार आणि सर्व सामाजिक मंडळं आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीला मानणारे सर्व राजकीय पक्ष या सर्वांच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला. आणि हा मोर्चा काढण्याचं एकमेव कारण हे होतं की 12 फेब्रुवारी 2025पासून जे बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनासाठी हा चंद्रपुरातून भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि हा संदेश या चंद्रपुरातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही केंद्र सरकारला सतर्क करत आहोत आणि त्यांना सूचना करत आहोत की लवकरात लवकर हा BT ॲक्ट जो बनवला गेलेला आहे 1949मध्ये हा BT ॲक्ट हा रद्द करावा. आणि बुद्धगया जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांचं आचारस्थळ आहे. या आचारस्थळाला त्या पंडे लोकांच्या, मनुवादी लोकांच्या, ब्राह्मणी लोकांच्या हातातून मुक्त करावं आणि बौद्धांना सोपं व्हावं अशी आमची रास्त मागणी आहे. आणि हा लढा जो आहे हा बौद्ध विरुद्ध हिंदू नसून सर्व बहुजन लोकांनी समजून घ्यावं की हा बौद्ध विरुद्ध हिंदू लढा नसून हा बौद्ध विरुद्ध ब्राह्मणवाद, मनुवाद आणि पंड्या लोकांच्या विरोधात आहे. आणि आम्हाला हे बुद्ध विहार मुक्त करायचं आहे आणि मुक्त करून घेऊया. ही सुरुवात चंद्रपुरातून झालेली आहे आणि याचे पडसाद पूर्ण भारतामध्ये उमटलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा याला पाठिंबा मिळत आहे आणि आम्ही नक्कीच हे महाबोधी विहार बुद्धगयाचं मुक्त करू. ही सुरुवात आहे. नक्कीच शेवट होणार आहे, काय सांगाल? आम्ही 12 मे 2025 बुद्ध पौर्णिमेपर्यंत शासन प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे. जर 12 मेपर्यंत आमची मागणी जर रास्त त्यांनी मान्य केली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र जगाच्या पाठीवरचं आंदोलन आणि जगाच्या लेवलवरचं आंदोलन आम्ही करू. ज्याप्रमाणे ख्रिश्चनांचं किंवा शिखांचं, जैनांचं, मुस्लिमांचं धार्मिक स्थळ त्यांच्या व्यवस्थापनाखाली आहे, त्याचप्रमाणे बौद्धांचं महाबोधी महाविहार
हे भारतीय बौद्धांच्या भिक्षूंच्या ताब्यात किंवा भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावं का, जेणेकरून आम्हाला आमच्या ताब्यात आमचं व्यवस्थापन पाहिजे. कारण 1949चा कायदा जर 1950ला संविधान लागू झालं तर 1949चा कायदा हा रद्द झाला, तरीही तो कायदा ते लोक मान्य करून त्यानुसार तिथे व्यवस्थापन चालवत आहे. मला सांगणे आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचं ॲक्ट बनवून त्यांचे अधिकार त्यांना दिले, त्याचप्रमाणे आमचे बौद्धांचे अधिकार आणि बौद्धांचे हक्क, आमचा कायदा, आम्हाला त्या कायद्यानुसार तुम्ही आमचं महाबोधी महाविहार आमच्या हातात द्यावं, एवढी रास्त मागणी आहे. धन्यवाद आपल्या चॅनलचं आणि आपणा सर्वांचं धन्यवाद. नक्कीच म्हणजे एकाच वाक्यासाठी आपण इथे आलो की बौद्धांच्या विहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावं आणि जो BT ॲक्ट आहे तो रद्द झालाच पाहिजे. ह्या एकाच मागणीसाठी आपण इथे कलेक्टर कार्यालयावर आलो आणि एवढा मोठा भव्य मोर्चा आणला. सरकारने याची दखल घ्यावी आणि बौद्धांचा न्याय हक्काचा लढा मान्य करावा आणि बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं. नक्कीच या सगळ्यां